नमस्कार मित्रांनो, एक मोठ्या गॅप नंतर परत आपले व्हिडिओज जे आहेत ते आता सुरू होणार आहे रेग्युलरली. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण बघू शकतो लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मागच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठा फॉल नंतर थोडंसं कुठेतरी एक पॉज घेतलेला आपल्याला 2 ट्रेडिंग सेशनमध्ये दिसतोय. आपण इथं बघू शकतो कंटिन्युअसली इथून फॉल होताना दिसतोय आपल्याला 11 मार्चच्या ट्रेडिंग सेशननंतर. आणि काइंड ऑफ इथं जर बघितलं ना, तर एक चॅनल फॉर्मेशनमध्ये जाताना दिसतंय, की जिथून ह्या लेव्हलच्या आसपास मार्केट सपोर्ट घेताना दिसतंय आणि इथून परत बाउन्स बॅक एकदा करताना आपल्याला दिसतंय. तर रिसेंट ट्रेडिंग सेशन जर बघितलं ना, तर ही राउंड लेव्हल जी आहे 22,000 ची ती मार्केटने होल्ड केलेली आहे. तर 22,000 ची आपण लेव्हल जर बघितली तर ती होल्ड केलेली आहे. इथून उद्याच्या दिवशी जर मार्केट ह्या लेव्हलला जरा सस्टेन करू शकलं तर थोडंसं अप मूव्ह आपण इथून एक्सपेक्ट करू शकतो. ट्रेंड अजून जर बघितला ना मित्रांनो, तो क्लिअर कट कुठला डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड आपल्याला तसा म्हणता येणार नाही, जोपर्यंत याच चॅनलमध्ये मार्केट आपल्याला जाताना दिसतंय. काही नवीन हायज लावले मार्केट आपण इथं बघू शकतो. नवीन हायज लावले, पण त्याच्यानंतर सस्टेनेबल मोमेंटम तसं काही वरती येताना दिसलं नाही. कारण की ऑलरेडी मार्केट भरपूर वरती आलेलं आहे. कुठलं एक हेल्दी करेक्शन नेहमीच पेंडिंग असतं. ते आपल्याला नॉर्मली येताना दिसतं आणि दिसू शकतं. आणि आणखीन काही फॅक्टर्स जर बोलायचे जर झालं, तर मार्च मंथमध्ये बरेचसे फॅक्टर्स जसं की मार्च मंथ जो असतो तो बऱ्याच जणांचा फायनान्शियल इयर क्लोजिंगचा असतो. त्याच्यामध्ये बरेच जण प्रॉफिट बुक करतात, काही लॉसेस दाखवतात जे की टॅक्स सेव्हिंगमध्ये हेल्प करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग ह्या मंथमध्ये दिसू शकते किंवा एक जो अप ट्रेंड आपण एक्सपेक्ट करतो तो नॉर्मली दिसत नाही. बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं जर झालं तर बँक निफ्टीची काही तशीच परिस्थिती आपण इथं बघू शकतो, की डाऊन साईडने एक ट्रेंड लाईन बनत येते की त्याच्या आसपास मार्केट जे आहे ना ते आपल्याला कंटिन्युअसली सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. तर इथेही काही वेगळी परिस्थितीने आपण बघू शकतो, की कालच्या दिवशी म्हणजे जे रिसेंट ट्रेडिंग सेशन जे होतं शुक्रवारचं, त्याच्यामध्ये बँक निफ्टीने थोडाफार पॉज घेतलेला दिसतोय. आणि ओव्हरऑल जर बघायला जर गेलं ना, तर ह्या लेवलपासून मार्केट आपल्याला सपोर्ट घेताना कंटिन्युअसली दिसतंय आणि अपर साईडला काइंड ऑफ या लेवलच्या आसपास कुठेतरी रेजिस्टन्स घेताना आपल्याला दिसतंय. तर इथंही एक चॅनल फॉर्मेशन बनताना दिसतंय. ओव्हरऑल या चॅनलमध्ये जोपर्यंत आहे, इथून सपोर्ट घेऊन जरा सस्टेन करत असेल तर थोडीफार अप मूव्हची ट्रेंड आपण घेऊ शकतो. अदरवाईज मोठे ट्रेड्स प्लॅन करणं मोस्टली अवॉइड करा. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एक्झॅक्ट कुठल्या लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, तर त्या आपण बघूया. त्यापूर्वी थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. दोन्ही चार्टमध्ये डेटा काय सांगताय. निफ्टीची एक्सपायरी 21 मार्चला असणार आहे. 0.8च्या आसपास पीसीआर आहे आपण इथं बघू शकतो. 22,000च्या लेवलच्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालताना दिसते. ही लेवल याच्यावरती जर मार्केट उद्याच्या दिवशी सस्टेन करते किंवा गॅप अप ओपन होतं आणि याच्यावरती जर सस्टेन करत असेल ना, तर थोडंसं अपमूव्ह आपण एक्सपेक्ट करू शकतो. कारण की नंतरचं जरा रिसेंट रेजिस्टन्स हायर जर बघितलं सध्याच्या डेटानुसार, जिथं बऱ्यापैकी कॉल रायटर्स मोठ्या प्रमाणात आहे, तर ते 22,500ला आहे. त्याच्यानंतर डिरेक्टली 22,300ला आहे. इथं फार जास्त नाही आहे. इथून आपण बघू शकतो पोझिशन्स बनायला सुरुवात झालेली आहे. 22,300 22,500 पर्यंत आपल्याला मार्केट जे आहे ते जाताना दिसू शकतं. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट्स जशी इकडे रेजिस्टन्स इंटॅक्ट आहे तशी सपोर्ट इथं इंटॅक्ट आहे. बँक निफ्टी चा डेटा बघून घेऊया. बँक निफ्टीचा डेटा 0.72च्या आसपास आहे. दोन्ही डेटा थोडेसे ओव्हरसोल्डच्या आसपास आहे. इथेही जर बघितलं तर 46,500च्या आसपास कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालू आहे. याच्यावरती जर सस्टेन जर झालं तर नंतरचं रेजिस्टन्स आपल्याला 47,000च्या एक राऊंड लेवलच्या आसपास दिसत आहे. इथंही बघितलं तर थोड्याफार पोझिशन्स बनायला इथं सुरुवात झालेली आहे. तर बऱ्यापैकी चांगलं जरा एक गॅप अप ओपनिंग जर मिळाली आणि 47,000ची लेवलही जर ब्रेक करत असेल तर इथे एक चांगलं मोमेंटम बनताना दिसू शकतं. बट या रेंजच्या खाली जर राहिलं तर साईडवेज जाण्याची प्रोबॅबिलिटी बँक निफ्टीची थोडीशी जास्त डेटा वाईज तरी बनताना दिसते. पण चार्ट काही वेगळी स्टोरी सांगतोय का ती बघूया. निफ्टीपासून सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण जसं इथं बघू शकतो की 22,000ची लेवल प्लस ही ट्रेंड लाईन आणि अपर साईडला मोस्ट प्रॉबेबली जिथून कालच्या दिवशी रेजिस्टन्स घेतलाय आपण बघू शकतो. गॅप अप ओपन थोडीशी गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला मिळाली. इथून मोमेंटम सुरुवात तर झाली होती अपर साईडला जायला, पण इथून फेलियर येताना दिसलं. प्रिव्हियस डे क्लोजिंगच्या आसपास काही आपल्याला मार्केट जाताना दिसलं नाही, तिथून परत फेल येताना दिसलं. आणि डाऊन साईडने जर बघितलं तर थोडंसं इथं बेस बनवायला रिकव्हरी केली आणि याचा जो स्टार्टिंग पॉईंट होता त्याच्या आसपास परत एकदा रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये या लेवलच्या आसपास 22,060 या लेवलच्या वरती जर मार्केट आपल्याला सस्टेन करताना जर दिसलं तर थोडंसं अपमूव्ह आपण एक्सपेक्ट करू शकतो उद्याच्या दिवशी. तर या लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. 22,060
आणि कॉन्फिडंट लेवल जर बोलायची जर झालं तर 22,160ची. तर ह्या लेवलच्या वरती जर मार्केट जाताना जर दिसलं तर मोस्ट प्रोबेबली आपल्याला इथं एक रिस्क फ्री बाईंग झोन आपल्याला इथं बनताना दिसतोय. जर उद्याच्या दिवशी गॅप अप ओपन होताना जर दिसलं, या लेवलच्या क्लोज झालेलं आहे मार्केट, याच्यावरती जर ओपन होताना जर दिसलं तर ही लेवल तुटण्याची वाट बघा. त्याच्यानंतर बऱ्यापैकी मोमेंटम येऊन आपल्याला टार्गेट जे आहे ते पहिलं 22,260 पर्यंतचं बनताना दिसू शकतं. अपर साईडला सेकंड टार्गेट जर बोलायला जर गेलं तर 22,340 पर्यंतची लेवल आपल्याला एक वेळ येताना दिसू शकते. तर या दोन्ही टार्गेटकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. डाऊन साईडला मोस्ट प्रोबेबली ही ट्रेंड लाईन एक मेजर सपोर्ट आहे, प्लस 22,000 ते 22,990-980ची लेवल. या लेवलच्या खाली जर जाताना जर दिसलं तर इथून परत एकदा एक तगडा सेल ऑफ आपल्याला येताना दिसू शकतं. कारण की मार्केट ऑलरेडी थोडंसं जर बघितलं तर प्रॉफिट बुकिंग साईडला जास्त कल देताना दिसतंय. तर ह्या लेवलकडे लक्ष असू द्यायचं आहे. या लेवलच्या खाली जर जाताना दिसलं तर बऱ्यापैकी फॉल येऊन आपल्याला डिरेक्टली टार्गेट जे आहे मग ते डिरेक्टली 21,800च्या आसपासचंही बनताना दिसू शकतं. फर्दर त्याच्या पुढे जर बोलायचं जर गेलं तर 750-720 पर्यंतचं टार्गेट जे आहे या झोनपर्यंत इथपर्यंतच्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये येताना दिसू शकतात. तर या दोन्ही लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. दोन्ही लेवलसाठी आपण पुट साईडला मार्केटला निफ्टीला ट्राय करू शकतो. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये आपण क्लिअरली जसं बघितलं 46,500-600च्या आसपास बऱ्यापैकी रेजिस्टन्स आपल्याला बनलेलं दिसतंय. तर या लेवलच्या वरती ओपन होताना जर दिसलं 46,700च्या वरती तर इथूनही चांगलं मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकतं. त्याचं टार्गेट आपल्याला येताना दिसू शकतं डिरेक्टली अप साईडला. मग डिरेक्टली जर बोलायचं जर गेलं तर 47,100 ते 47,150ची लेवल. तर या लेवलसाठी आपल्याला आपण बँक निफ्टीला प्रयत्न करू शकतो अपर साईडला कॉल साईडला. डाऊन साईडला सपोर्ट मला दिसतोय डिरेक्टली या लेवलच्या आसपास 46,400च्या आसपास. प्रिव्हियसली जिथून मार्केटने बेस बनवून थोडंसं अपमूव्ह आणि या रेंजमध्ये मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. तर 46,400ची लेवल एक लक्षात ठेवायची आहे. डाऊन साईडला सपोर्ट 46,200ची लेवल पहिलं टार्गेट आणि त्याच्यानंतर डिरेक्टली मग आपल्याला टार्गेट दिसत आहे 45,900 ते 860-875चं. तर या लेवलसाठी आपण मार्केटला ट्राय करू शकतो पुट साईडला. या लेवलसाठी आपण निफ्टीमध्ये पुट साईडला आपल्याला आपल्या पोझिशन्स बनवू शकतो. अपर साईडला 47 जसं डेटा आपण बघितला होता 47,000च्या वरती जर मार्केट स्ट्रॉंगली क्लोजिंग देत असेल तर हे टार्गेट बऱ्यापैकी मोठं आहे. बट स्टील याच्या आतमध्ये जर राहत असेल ना तर छोटीशी एखाद दुसरी ट्रेड आपण इथं प्लॅन करू शकतो. फर्दर याच्या पुढे जर बोलायचं जर गेलं तर डिरेक्टली मग मला लेवल दिसते 47,500ची. तर या लेवलसाठी आपण या लेवलनंतर ट्राय करताना दिसू शकतो. बट मोस्ट प्रोबेबली मी प्रेफर करेल की जर बँक निफ्टी याच्यावरती जर ओपन होत असेल या लेवलच्या वरती आणि इथं कुठं सपोर्ट घेत असेल तर एखाद दुसरी छोटी ट्रेड इथं प्लॅन आउट करायची. फर्दर याच्यावरती जर ब्रेकआउट झालं तर सेकंड ट्रेड तिथं ही ट्रेड कंटिन्यू करणं मोस्ट प्रोबेबली लॉजिकल तर वाटत नाही. कारण की इथून बऱ्यापैकी फॉल आलेले आहेत. बऱ्याचदा आपण जर इथं बघितलं तर हे बऱ्यापैकी तगडं रेजिस्टन्स आहे आणि इथून फॉल येण्याचे चान्सेस आपल्याला तगडे बनताना दिसत आहे. आपण जर ओव्हरऑल जर बघितलं तर इथं बघू शकतो सपोर्ट घेतला अपर साईडला आलेला आहे आणि मेजर सपोर्ट ब्रेक करून इथं रिटेस्ट घेऊन रेजिस्टन्स घेतलेला आहे. तिथं 2 वेळा अटेम्प्ट झालेलं आहे, परत फेलियर आलेलं आहे. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर प्रिव्हियसली जिथून स्टार्ट झालेलं आहे आपल्याला इथं रेजिस्टन्स घेताना दिसत आहे. तर एक चांगला एक डाऊन साईडचा डाऊन ट्रेंडचा जो पॅटर्न असतो आयडियल तो इथं बनताना दिसतोय. म्हणून ह्या झोनमध्ये थोडंसं कॉशियस राहायचं. इथून ब्रेकआउट जर आला तर ओव्हरऑल 47,500ची लेवल आपल्याला इझिली येताना दिसू शकते. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आणि पॉसिबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवस चांगलाच असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.